नमस्कार, मी राजेंद्र आंधळे. आपण पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल लँड लॉज ॲनालायझर. आपण मागील व्हिडिओमध्ये मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे जी कन्सेप्ट आहे दावा दाखल करण्याची ती समजावून घेतलेली आहे. यापुढे मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे दाखल झालेला दावा हा पुढं मामलेदारांनी कशा रीतीने प्रोसिजर केला पाहिजे किंवा त्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे याबद्दलची चर्चा आपण करत आहोत. स्वीकृत झालेला दावा जो आहे तो मामलेदारांनी पुढे न्याय चौकशीसाठी नेमणूक करणं हे आवश्यक आहे. मामलेदारांनी न्याय चौकशीसाठी नेमल्यानंतर त्या ठिकाणी ते संबंधित जे आपण म्हणजे वादीने दिलेले जे विटनेस आहेत किंवा प्रतिवादी ही विटनेस देऊ शकतो अशा विटनेसला किंवा साक्षीदारांना आपल्या न्यायालयासमोर बोलावू शकतो. त्यासाठी त्यांना समन्स काढू शकतो. असे विटनेस किंवा साक्षीदार समन्स काढून देखील साक्षीसाठी उपस्थित राहिले नाही तर अशा साक्षीदारांना तो वॉरंटी बजावू शकतो. दाव्याची प्रक्रिया चालू असताना काही व्यक्ती जर दाव्यामधील मयत झाले तर पक्षकारांच्या म्हणजे वादीच्या अर्जावरून त्या मयत व्यक्तीच्या हितसंबंधित जे वारस आहेत त्यांना रेकॉर्डवर घेण्याची देखील तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने न्याय चौकशी चालू असताना मामलेदार ह्याच कायद्याच्या कलम 19 कलम 4 याखाली स्वतः समक्ष या स्थळ निरीक्षण पंचनामा म्हणजे ज्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलं आहे किंवा व्यत्यय आणलेला आहे अशा जागेची व्हिजिट ते करू शकतात. त्या ठिकाणी ते स्थळ निरीक्षणाचं टिपण किंवा स्थळ निरीक्षण पंचनामा देखील करू शकतात. असा स्थळ निरीक्षणाचे टिपण किंवा पंचनामा हे या कार्यवाहीचा भाग असेल आणि तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. यानंतर मामलेदार आपल्या न्यायालयामध्ये जी चौकशी होईल त्यामध्ये या गोष्टीची खात्री करेल की या ठिकाणी खरोखरच अधिकृत रित्या वहिवाट होते आणि रस्ता होता आणि संबंधित जे प्रतिवादी आहेत त्यांनी वादींच्या या वाटेने जाण्या येण्याच्या बाबतीमध्ये प्रतिबंध केलेला आहे किंवा व्यत्यय तयार केलेला उपद्रव केलेला किंवा तो त्रास देत आहे ही खात्री त्यांनी करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मामलेदार अशा केसमध्ये मनाई हुकुमाचा आदेश पारित करू शकतात किंवा त्यांना जर वस्तुस्थितीनुसार या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नव्हता किंवा दावा दाखल करण्यास 6 महिन्यापेक्षा जास्त विलंब झालेला आहे या कारणावरून असा दावा ते फेटाळला जाऊ शकतो. तर याप्रमाणे मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये जी प्रोसिजर आणि त्याचा अंतिमतः आदेश या पद्धतीची जी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. तर हा जो आदेश मामलेदारांनी दिलेला आहे तर तो आदेश याचा अंमलबजावणी कशी करायची याबद्दल देखील या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्याच्या कलम 21 नुसार हा जो आदेश आहे तो अंमलबजावणीस पात्र आहे. हा आदेश जो आहे जर यामध्ये या प्रकरणामध्ये मनाई हुकुमाचा आदेश पारित केला असेल तर या कायद्याबरोबर जे नमुना क हा दिलेला आहे त्या नमुना क मध्ये मामलेदार संबंधित जो व्यक्ती आहे त्याला ग्राम अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावतील की आपण अमुक अमुक गावी अमुक अमुक रस्त्याला अशा वहिवाटीचा अडथळा तयार केलेला आहे, त्रास दिलेला आहे आणि असा आपणास हुकूम देण्यात येत आहे की इथून पुढे आपण अशा बाबतीमध्ये आपणास असं कुठले कृत्य करण्यास प्रतिबंधित केलेलं आहे आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला उपद्रव करू नये किंवा त्यांच्या वहिवाटीमध्ये अडथळा तयार करू नये अशा पद्धतीचा हुकूम किंवा ती हुकुमाची बजावणी त्यांना ग्राम अधिकाऱ्यांमार्फत केली जाणं शक्य आहे. असा आदेश देऊनही एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अडथळा तयार करत असेल किंवा त्रास देत असेल तर याच कायद्याच्या कलम 21 नुसार संबंधित जो प्रतिवादी आहे या व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 223 यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यामध्ये त्यास 6 महिन्यापर्यंतची शिक्षा आणि 2,000 रुपये द्रव्यदंड अशा पद्धतीचा दंड त्यांना आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मामलेदार कोर्ट ॲक्ट या
कायद्यामध्ये या सर्व तरतुदी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्यांची समस्या ही बऱ्यापैकी सॉल्व्ह होण्यास मदत होते. आता आपण पुढचा जो प्रश्न आहे किंवा समस्या आहे शेतकऱ्यांची, की काही कारणास्तव त्यांची जमिनीला जाण्यास रस्ताच शिल्लक नाही आहे किंवा काही अशी परिस्थिती उद्भवली आहे की त्यांची जमीन ही लँडलॉक झालेली आहे. तर अशा केसमध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 143 या कायद्याच्या मधील तरतुदींचा वापर करून सीमांच्या मधून दोन गटांच्या किंवा दोन भूमापनांच्या मधोमध बांधावरून रस्ता मागण्याची तरतूद आहे. परंतु रस्ता देताना तहसीलदार यांच्याकडे अर्ज करणं अपेक्षित आहे. यामध्ये देखील रीतसर चौकशीची तरतूद करण्यात आली आहे. रीतसर चौकशी ही न्यायिक चौकशी असल्यामुळे यामध्ये देखील साक्षीदारांना बोलवणं, त्यांना समन्स वॉरंट काढणं किंवा जागेची स्थळ निरीक्षण करणं अशा पद्धतीचं चौकशी केली जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये देखील अर्जदार यांनी अर्ज करताना त्यांना त्यांची जमीन कशा पद्धतीने लँडलॉक झालेली आहे किंवा कशा पद्धतीने रस्ता नाही आहे आणि त्यांना पर्यायी रस्ता कशा पद्धतीने नाही आहे हे डिस्क्रिप्शन देणं अर्जामध्ये हे त्यांना अभिप्रेत आहे. तर अशा प्रकरणांची चौकशी तहसीलदार हे संक्षिप्त रीतसर पद्धतीने करतात. त्यामध्ये साक्षीदारांना बोलवणे, स्थळ निरीक्षण करणे आणि शेतकऱ्यांना त्या रस्त्याची खरंच किती आवश्यकता आहे या बाबीची खात्री करणे या पद्धतीने चौकशी करून तो योग्य तो न्यायनिर्णय दिला जाऊ शकतो. तर ही तरतूद या कायद्यामध्ये आहे. मामलेदार कोर्ट ॲक्ट मध्ये अपिलाची कुठली तरतूद नाही. या 143 कलमामध्ये दिलेल्या आदेशावर अपील रीतसर केलं जाऊ शकतं किंवा 1 वर्षामध्ये अपील दाखल करण्यात आले नसेल तर त्या बाबतीमध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो. मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये देखील दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल केला जाऊ शकतो किंवा जिल्हाधिकारी अथवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कलम 23(2) अन्वये फेर तपासणीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. अशा यामध्ये तरतुदी आहेत. तर अशा पद्धतीने रस्त्यांच्या समस्यांबाबत ह्या तरतुदी आहेत. या व्यतिरिक्त व्यक्तिगत शेतजमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यांबाबत कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याच तरतुदीच्या अनुषंगाने, याच प्रक्रियेच्या अनुषंगाने आपला अर्ज करावा लागेल किंवा आपले न्यायदाद मागून घ्यावं लागेल. धन्यवाद.